तिकडे यांचं हिरवगार पीक आहे, ओव्हरलोड असल्यामुळे यांना डीपी मंजूर झालेली आहे. माझी सुद्धा त्यांना विनंती आहे, तुम्ही हेवा देवा न करता, ठीक आहे बा, त्यांना एक त्यांच्यामुळे चूक झाली असेल की बा मी पाठपुरा केला, आंदोलन केलं, त्यांनी आलं इथं बोलावलं, माझं स्वागत केलं, स्वागत करणं ही त्यांची चूक असेल तर ठीक आहे, त्यांची चूक झाली, पण त्यांच्या चुकीची सजा व माझ्या चुकीची सजा त्यांना काय देता? ठीक आहे, माझ्यासोबत काही भांडण असेल तुम्ही, ठीक आहे, माझ्यासोबत तुम्ही विरोध करू शकता, पण शेतकऱ्यांना काही केलं नाही. म्हणून माझी विनंती आहे की तुम्ही दुसऱ्या ठिकाणी कुठल्याही ठिकाणी माझ्यासोबत भांडा, मग त्यामध्ये दुमत नाही. यांनी सुद्धा ही भाजपचीच मंडळी आहे, हे काय यांनी सुद्धा आकाशदादा यांना मतदान केलेलं आहे, केंद्रीय मंत्री आपले प्रतापदादा यांना सुद्धा मतदान केलेलं आहे. म्हणून माझी विनंती आहे की तुम्ही यांना टार्गेट करू नका. जर ज्यांचा आता ते विषय आहे किंवा तुम्ही आर्थिक व्यवहार केला तर तुम्ही स्वतः शेतकरी उपस्थित आहे, तुम्ही यांच्यासोबत बोलू शकता की बाबा कुठे आर्थिक व्यवहार झाला का, कोणाला पैसे दिले का आणि काय झालं हे तुम्ही शेतकऱ्या सुद्धा ते तोंडून ऐकू शकता. आम्ही आज सर्वजण इथं या डीपीच्या त्रासामुळेच जमलेलो आहोत. तुम्ही वरती पाहू शकता, हे MSAB वाले साहेब यांच्या प्रेशरमुळे वरून सर्व कतर करून जातात. आमचे सर्व आम्ही कर्ज पाणी करून नवीन डीपी बसली या भरोशावर 1-1, 1.5 लाख रुपये या प्रत्येक कास्तकाराने कर्ज करून कांदे पेरलेले आहे, भुईमुग पेरलेला आहे. आणि आज रोजी आमच्यावर अशी परिस्थिती आलेली आहे की हे डीपी काढण्यास भाग पाडत आहेत. आणि ते म्हणतात की पैशाचा व्यवहार केला. आता इथं पूर्ण कास्तकार जमलेला आहे. कोणी कोण्या साहेबाला तर राजूभाऊला कोणालाही रुपया सुद्धा दिलेला नाहीये. 11 सप्टेंबरला आम्ही डीपीची मागणी केली होती, तिथं आम्ही आंदोलन केलं होतं. त्यात सर्व काही आम्ही आतापर्यंत जे करत आलो त्याच्यामध्ये शिवसेना तालुका प्रमुख राजूभाऊ बगे यांनी आम्हाला फक्त सहकार्य दिलेलं आहे. आम्हाला ते आम्ही सर्व साधारण कास्तकार आम्हाला समजत नव्हतं, त्यांनी आम्हाला सर्व मार्गदर्शन दिलं आणि त्यांच्या पाठपुराव्यामुळे आम्हाला 1 रुपया न भरता ही डीपी मिळालेली आहे. त्या कारण आम्ही सर्व कास्तकार ही डीपी मिळाली यावर खुश होऊन त्यांच्या हस्ते आम्ही फक्त सत्कार केलेला आहे इथं. आणि आज रोजी ते त्यांचे वास्तविक काय जे असतील प्रॉब्लेम त्यामुळे ते इथं सर्व वरून प्रेशर आणून हे बघू शकता तुम्ही पूर्ण कट करून जात आहेत. आज आमच्या मोटरा बंद आहेत, आम्ही पिकं पेरलेले आहेत. हे सर्व कास्तकार आज रोजी प्रत्येक कास्तकारावर 2-2, 3-3 लाख रुपये कर्ज आहे. अशी परिस्थिती जर आमच्यावर उद्भवली तर आम्हाला पर्याय नाही. आम्ही सर्वजण इथं जितके जण आम्ही जमलेलो आहोत, आम्हाला हे इथं पाहू शकता तुम्ही तलाव आहे, याच्यामध्ये जीव दिल्याशिवाय काहीही पर्याय उरणार नाही. याच्याकडे सर्व लक्ष देऊन आमच्यावर सर्व काय आहे ते लक्ष द्यावे आणि आमचे जो प्रॉब्लेम आहे हा मार्गी लावा, अशी आमची सर्वांना विनंती आहे.